हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय, जोरदार पाऊस पडतो आणि पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिके जी आहेत ते पाण्याखाली आहेत। मागच्या काही दिवसापासून सतत होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर यासह अन्य पिके जी आहेत ते पाण्याखाली आहेत। कळमनुरी तालुक्यातील डोंगरखेडा शिवारामध्ये केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि या शेतकऱ्यांनी केळीच्या बागा आहेत आणि तसंच नवीनही केळीच्या बागा तयार करतात। केळीच्या रोपांची जी आहे ते लागवड केली आहे, मात्र याच लागवड केळीच्या शेतामध्ये जे आहे ते पाणी वाहते। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपल्या समोर जे आहे ते कशा प्रकारे केळीच्या शेतातून जे आहे ते असा बांध फुटलेला आहे, असं नथळगार पाणी जे आहे ते याच केळीच्या याच्यातून वाहते। इकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी दुसरीकडे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आता हे केळीचं रोपटं आहे, या केळीच्या रोपटं जे आहे ते पूर्णतः जळून गेले आहे, करपून गेले आहे। अवघ्या काही महिन्याखाली या केळीच्या रोपाची लागवड केली होती आणि हेच रोपटं जे आहे ते आता पूर्णतः जळून गेलेलं आहे, करपून गेलेलं आहे। आपल्यासोबत केळी उत्पादक शेतकरी आहेत, नेमकं काय सांगाल, कधी लागवड केली होती आणि काय नेमकी आता समस्या आहे? मी या केळीची लागवड जवळपास 2 महिन्यापूर्वी केली होती, जुलैच्या 15 तारखेला। मला एका रोपासाठी 18.5 रुपये याला एक रोप विकत घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला जवळपास वाढवण्यासाठी मी आत्तापर्यंत एका रोपाला प्रति 70 ते 75 रुपये खर्च केलेला आहे। पण या सततच्या पावसामुळे याच्यात अजून काही सुधारणा झाली नाही। पूर्ण पीक केळीचं पीक माझं पाण्याखालीच गेलेलं आहे। आणि किती एकरमध्ये लागवड आहे? 3 एकरमध्ये आहे साधारणतः। मग आता हे सगळं करपलं का, काय नुकसान आहे? सगळं करपलं, याच्यातून काही उत्पन्न होणार नाही मला आता। खरं तर तुम्ही केळी उत्पादक शेतकरी आहेत, केळीला आता सध्याचा भाव काय आहे, पूर्वीचा भाव काय होता आणि या पडलेल्या पावसामुळे काय परिस्थिती आहे आताची केळी उत्पादक शेतकऱ्यांची? जूनच्या अगोदर या केळीला बऱ्यापैकी भाव होता, जवळपास 1000-1500 रुपयाच्या वर होता। पण नंतर आता जर बघितलं तर आता 400 रुपयाला क्विंटल कोणी घेत नाही। आम्ही जरी फोन लावला व्यापाऱ्याला, वा केळी आमची घेऊन जा, एक गाडीभर माल आहे, तर ते फोनसुद्धा उचलत नाही। उद्या येतो, परवा दिवशी येतो, अशी परिस्थिती आहे की आता अक्षरशः एक गाडी म्हणजे 10-10, 20-20 टन एका शेतकऱ्याच्या शेतात माल नासून चलाय, पिकून चलाय। कारण नाशवंत पीक आहे, त्याच्यामुळे ते पीक जागीच 2-3 दिवसामध्ये खराब होऊन जाते। इतकी प्रचंड म्हणजे हानी झालेली आहे शेतकरी। मग आता सरकारकडे काय मागणी आहे? आता शेतकऱ्यांकडे सरकारने बघायला पाहिजे ना। एवढे दुष्काळ झाला की सलग 2-3 महिने झाला पाऊस चालू आहे सलगच। आता हे इथं आता लावलेली ही टिश्यू कल्चरची केळी आहे, G9ची, ही टिश्यू कल्चरची केळी 18 रुपयाला रोप पडलं। आतापर्यंत त्याला 25 रुपये खर्च झाला, म्हणजे 18 आणि 25, 45 ते 50 रुपयापर्यंत याचा खर्च झाला आहे आजपर्यंतच। तर असं अनेक सगळे शेतकरी या डोंगरखेडा मंडळामध्ये जवळपास 500 ते 600 एकर क्षेत्र लागवडीखाली आहे केळीचं, फक्त एकट्या मंडळामध्ये डोंगरखेडा। तर किती रुपयाचं नुकसान झालं बघा ना, त्याचा हिशोब लावून। मग सरकारनं थोडं काहीतरी अनुदान, जर शेतकऱ्याला रोटी नाही भाकरीचा कुटका तरी दिला तर आम्हाला बरं वाटेल थोडंसं। खरं तर केळीला अनुदान आहे का? केळीला पीक विमा कवच अनुदान असं काय आहे का? पीक विमा कवच आहे, होतं, पण ते इतकं कवच मोठं आहे की ते प्रीमियम भरायला आमच्याजवळ पैसे नाहीत। 17, 18, 15 हजार रुपये त्याचा प्रीमियम आहे आम्हाला भरायला, शेतकऱ्याचा हिस्सा। ते शक्य आहे का भरणं आम्हाला शेतकऱ्याला? तर केळीला जे आहे ते प्रीमियरचा खर्च जो होते मोठा आहे आणि त्यामुळं आम्ही हा पीक विम्याचं कवच जे आहे ते केळीचं भरू शकत नाही। अजून काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, या केळीसह अन्य काय पिकाचं नुकसान आहे? आमच्या परिसरातील केळीसह अन्य हळद, पपई, सोयाबीन, मूग सगळं नेस्तनाबूत झालेलं आहे। आणि मागील मे ते जुलै महिन्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेला केळीचा पूर्ण भुईसपाट झालेला आहे वादळी वाऱ्यामुळे, आणि तेही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास संपूर्ण गेलेला आहे। खरं तर मागच्या महिन्यामध्ये जे आहे ते जोरदार पाऊस झाला आणि आताही हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडतो आणि या पावसामुळे, पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं सोयाबीन असेल, त्याचबरोबर आता कापसाच्या घाटराच्या अवस्थेत आहेत, कापसांच्या घाटराची गळ होते, त्याचबरोबर आता केळी बागांचंही प्रचंड नुकसान झालं आहे। त्यामुळं मायबाप सरकारने या शेतकऱ्यांकडे बघून या शेतकऱ्यांना जे आहेत ते ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट मदत देण्याची खरी गरज आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, डोंगरखेडा, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।